अमरावती शहर हे महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात कपडा मार्केट म्हणून प्रसिद्ध आहे। शहरात नव्याने स्थापित झालेल्या सिटीलँड, बिझीलँड, ड्रीम्सलँड सारख्या ठोक कपडा मार्केटमुळे अमरावतीची कपडा बाजारपेठ ही ओळख तयार झाली असून शहरात मोरबाग, नमुना, रामपुरी कॅम्प या परिसरात घरोघरी मोठ्या प्रमाणात कपडे शिवायचे काम चालते। त्याकरिता अनेक मोठमोठे हॉल तयार करण्यात आले आहे। हजारो कर्मचारी या कारखान्यामध्ये रात्रंदिवस काम करतात। अनेक कारागीर हे शहराबाहेरील असून त्यांची राहण्याची व्यवस्थाही कारखान्यात चालकाकडे असते। मात्र हे जरी ऐकायला चांगले वाटत असले तरी एक धक्कादायक गंभीर प्रकार समोर आला आहे। तो म्हणजे ह्या कारखान्यातील अनेक कामगार हे परप्रांतीय असल्याचे विश्वसनीय सूत्राकडून समजले आहे। विदर्भ न्यूजने ह्याबाबत गांभीर्य घेत पोलीस प्रशासनाला व स्थानिक नागरिकांना जागृत करण्याच्या उद्देशाने आपले वृत्तही दाखवले आहे। नियमानुसार कारखान्यातील कर्मचाऱ्यांचे ओळखपत्र हे कारखाना चालकाने परिसरातील पोलीस ठाण्यात जमा करणे आवश्यक नाही का? त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करणे, त्यांना ओळखपत्र देणे हे कोणाचे काम आहे असे अनेक प्रश्न उपस्थित होतात। सतर्कता बाळगणे हे गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्याचे सर्वात मोठे साधन असते। ह्या एकमेव उदात्त हेतूने विदर्भ न्यूजने हे वृत्त लावले आहे। विदर्भ न्यूजकरिता डॉक्टर कुशल लोटे यांचा हा संपादकीय वृत्तांत।